उन्हाळा सुरू झालेला आहे आणि रखरखतं ऊन हे प्रत्येकाला जाणवू लागलेलं आहे। मुंबईसह महाराष्ट्रामध्ये हा तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढताना दिसून येतोय। या उन्हाळ्यामध्ये अनेक आजार देखील होतात आणि त्यातली मुख्य समस्या ही आहे ती म्हणजे ऍसिडिटीची। तुम्हाला देखील ही समस्या जाणवते का या उन्हाळ्यामध्ये? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। उन्हाळ्यामध्ये तापमान वाढलं की शरीरात पाण्याची कमतरता व्हायला सुरुवात होते, म्हणजेच शरीर डिहायड्रेट व्हायला सुरुवात होते। या डिहायड्रेशनमुळे डायजेशन स्लो होतं आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये ऍसिड बनायला सुरुवात होते। बऱ्याचदा उन्हामध्ये आपण ऑइली किंवा एखादा स्पायसी पदार्थ खातो किंवा शरीराला थंडावा मिळावा म्हणून कोल्ड ड्रिंक पितो। यामुळे सुद्धा पोटाला प्रॉब्लेम होऊ शकतात, पोट दुखतं, पोट फुगू शकतं, आंबट ढेकर येऊ शकतात किंवा लूज मोशन सारख्या समस्या देखील उद्भवतात। उन्हाळ्यात ऍसिडिटीचा त्रास टाळण्यासाठी काय करणं गरजेचं आहे या संदर्भात आज आम्ही तुम्हाला काही छोट्या टिप्स देणार आहोत। जसे की दिवसभरामध्ये 2.5 ते 3 लिटर पाणी पिणं खूप गरजेचं आहे। याशिवाय नारळ पाणी, ताक, लिंबू पाणी देखील प्यावे, यामुळे शरीरातील ऍसिड कमी करायला मदत करते। खूप उशिरा जेवण करणं टाळा, स्ट्रीट फूडचे सेवन करू नका, हे शरीरातील ऍसिड वाढवण्याचं काम करतात। याशिवाय चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक्स कमी करा, हे ऍसिड प्रोडक्शन वाढवतात। याशिवाय काकडी, टरबूज हे शरीर थंड ठेवण्यासाठी मदत करतात, त्यामुळे याचे सेवन नियमित करावे। जेवल्यावर लगेच झोपू नका, किमान 2 ते 3 तासाचे अंतर झोपण्यात ठेवा। या टिप्स फॉलो करून तुम्ही उन्हाळ्यात होणाऱ्या ऍसिडिटी पासून दूर राहू शकता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हेल्थ संदर्भातील असे अनेक व्हिडिओज जर तुम्हाला पाहायचे असतील तर आमच्या हेल्दी गॅन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।